नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या मोल माइंड चॅनलवरती. आणि आजचा आपला लेक्चर असणार आहे टाइप्स ऑफ सॉल्ट्स. ठीक आहे. लास्ट लेक्चर मध्ये आपण पूर्ण रिएक्शन बघितलं होतं ऍसिडच्या आणि बेसिसच्या. ठीक आहे. तर आज आपल्याला पाहायचं आहे की जे आपले सॉल्ट्स असतात, ठीक आहे, न्यूट्रलायझेशन रिएक्शन झाल्याच्या नंतर आपले सॉल्ट्स तयार होतात आणि वॉटर तयार होतात. ते जे सॉल्ट्स असतात ते किती प्रकारचे असतात. ठीक आहे. जनरली आपण जेव्हा एखादी न्यूट्रलायझेशन रिएक्शन करतोय, फॉर एक्झाम्पल आपला HCl ऍसिड आहे आणि दुसरा NaOH हा बेस आहे. याचे रिएक्शन झाल्याच्या नंतर आपल्याकडे सॉल्ट NaCl भेटतं आणि H2 हे वॉटर भेटतं. बरोबर. तर मग आता प्रश्न असा पडतो की आता सॉल्ट तर सॉल्टच असतो, मग ऍसिडिक आणि बेसिक मध्ये काय फरक. बरोबर. एखादा सॉल्ट ऍसिडिक आहे किंवा एखादा सॉल्ट बेसिक आहे, म्हणजे एक्झॅक्टली काय आहे. तर बघा, जेव्हा हे आपण ऍक्वस HCl टाकतो, ऍक्वस सोडियम हायड्रॉक्साईड टाकतो, तर इथं काय तयार होतं, सोडियम क्लोराईड ऍक्वस, म्हणजे वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झालेला असतो तो, आणि हे वॉटर आपलं लिक्विड तयार होतं. बरोबर आहे. तर मग आता हे जे तयार झालेलं आहे या सोल्युशनचा जर पीएच आपण चेक केला, याचा किती असणार आहे, लेस दॅन 7. ठीक आहे ना. ऍसिडचा पीएच किती असतो, 7 पेक्षा कमी असतो. बेसचा पीएच किती असतो, 7 पेक्षा जास्त, मोर दॅन 7. ठीक आहे. तर मग आता हा जे सोल्युशन तयार झाला आहे किंवा मग तुमचं जे रिएक्शन मिक्सचर आहे त्याच्यामध्ये तुमचे रिएक्शन कंप्लीट झालेले आहे, तर ह्या रिएक्शनचा जो पीएच असतो तो असतो 7. आता सर असं का, तर याचं रिझन काय की हे पण कोणता ऍसिड आहे तुमचा, स्ट्रॉंग ऍसिड आहे. हा पण काय तुमचा स्ट्रॉंग बेस आहे. म्हणजे स्ट्रॉंग स्ट्रॉंग ऍसिड जर आणि स्ट्रॉंग बेस जर रिएक्शन झाली तर तुमचा जे सॉल्ट तयार होतं तो कसा असतो, न्यूट्रल असतो. म्हणजे त्याचा पीएच कसा असतो, 7 असतो. म्हणजे हे जे पूर्ण सोल्युशन आहे त्याचा पीएच असतो 7. ठीक आहे. तर बघा, मग आता या सोल्युशनचा पीएच आहे 7. बरोबर आहे. दुसरं पाहू. बघा, मी माझ्याकडे आहे आता HCl ऍसिड आहे आणि दुसरा NH4OH हा बेस आहे. आता हा वीक बेस आहे, हे स्ट्रॉंग ऍसिड आहे. स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस आहे. याच्यापासून जे तयार होईल माझं NH4Cl हा माझा सॉल्ट तयार होईल, अमोनियम क्लोराईड, आणि दुसरा तयार होईल आपल्याकडे वॉटर. तर याचा जर पीएच पाहिला, ठीक आहे, या सोल्युशनचा जर पीएच पाहिला, तो पीएच होता लेस दॅन 7. कसा होता, लेस दॅन 7, म्हणजे 7 पेक्षा कमी होता. मग 7 पेक्षा कमी का आला, कारण ह्याच्यामध्ये आपण यूज केलं होतं स्ट्रॉंग ऍसिड. ठीक आहे. काय केलं होतं, स्ट्रॉंग ऍसिड. म्हणजे एक्झॅक्टली काय होतं की बघा, हे जेव्हा वॉटर आणि याच्या सोबत कॉम्बिनेशन असतं, म्हणजे जे सोल्युशन असतं त्याचा पीएच किती असतो, 7 पेक्षा कमी असतो. दुसरं बघा, आपल्याकडं CH3COOH. ठीक आहे. आता हे वीक ऍसिड आहे. काय आहे, वीक ऍसिड आहे. आणि आपण काय करतो, NaOH हा स्ट्रॉंग बेस घेतोय. तर या दोघांची जर रिएक्शन झाली तर आपल्याकडे तयार होतो सोडियम ऍसिटेट COO Na +H2O. ठीक आहे. आता बघा, आता याच्या ज्या सोल्युशनचा जो पीएच असेल तो मोर दॅन 7 असेल. किती असेल, मोर दॅन 7, म्हणजे 7 पेक्षा जास्त. म्हणजे पीएच कसा आहे, बेसिक कडे आहे. बरोबर आहे. हा ऍसिडिक कडे आहे, बेसिक कडे, हा कसा आहे, न्यूट्रल आहे. ठीक आहे. तर ह्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रिएक्शन होतात आणि त्यालाच आपण काय म्हणतो, जे सॉल्ट्स तयार होतात त्याचे आपण टाइप्स करतो, त्याला वेगळं डिफाइन करतो. बरोबर आहे. तर पाहूया पहिला सॉल्ट. सगळ्यात पहिले घेऊ आपण जो आपला ऍसिडिक सॉल्ट आहे, ऍसिडिक सॉल्ट. ठीक आहे. आता डायरेक्ट आपण काय करूया, तिन्हीला तिन्ही लिहून घेऊया. ठीक आहे. ऍसिडिक सॉल्ट. दुसरा असेल आपला न्यूट्रल सॉल्ट. आणि जो आपला शेवटचा असेल तो असेल बेसिक सॉल्ट. ठीक आहे. आता जनरल रिएक्शन जर आपण लिहायची म्हटलं तर ऍसिडिक सॉल्ट तेव्हाच तयार होतो जेव्हा तुमचा ऍसिडिक सॉल्ट इज formed by the reaction of strong acid with weak base. इथं कसं होतंय, स्ट्रॉंग ऍसिड विथ वीक बेस. स्ट्रॉंग ऍसिड प्लस वीक बेस गिव्स ऍसिडिक सॉल्ट प्लस वॉटर. ठीक आहे. मग आता न्यूट्रल सॉल्ट म्हणजे काय होईल, न्यूट्रल सॉल्ट
is formed by the reaction of strong acid with strong base. स्ट्रॉंग ऍसिडची रिएक्शन स्ट्रॉंग बेस सोबत झाली की काय तयार होतं, आपला न्यूट्रल सॉल्ट तयार होतो. ठीक आहे, स्ट्रॉंग ऍसिड प्लस स्ट्रॉंग बेस, न्यूट्रल सॉल्ट प्लस वॉटर. ठीक आहे, असं बेसिक सॉल्ट. बेसिक सॉल्ट is formed by the reaction of weak acid with strong base. ठीक आहे, आता इथे काय केलेलं आहे, वीक ऍसिड घेतलेलं आहे, स्ट्रॉंग बेस. वीक ऍसिड प्लस स्ट्रॉंग बेस गिव्स बेसिक सॉल्ट प्लस वॉटर. तर हे झाली जनरल इन्फॉर्मेशन. ठीक आहे, ऍसिडिक सॉल्ट मध्ये स्ट्रॉंग ऍसिड असला पाहिजे, न्यूट्रल सॉल्ट मध्ये दोघंही स्ट्रॉंग असले पाहिजे, बेसिक सॉल्ट मध्ये बेस हा स्ट्रॉंग असला पाहिजे. म्हणजे ज्याच्या नावानं आहे जसं की ऍसिडिक सॉल्ट आहे तिथं ऍसिड हा स्ट्रॉंग असला पाहिजे, बेसिक सॉल्ट मध्ये बेस हा स्ट्रॉंग असला पाहिजे. ओके, न्यूट्रल मध्ये दोन्ही कसे असले पाहिजे, स्ट्रॉंग असले पाहिजे. एक्झाम्पल मध्ये बघा, HCl NH4OH. ठीक आहे, आताच झालेली NH4Cl प्लस H2O हा जो आहे तो आहे ऍसिडिक सॉल्ट. ठीक आहे, न्यूट्रल मध्ये आपण पाहिलं होतं HCl प्लस NaOH तयार होतं NaCl प्लस H2O, हा झाला न्यूट्रल सॉल्ट. ठीक आहे, त्याच्यानंतर वीक ऍसिड म्हणले आपला ऍसिटिक ऍसिड CH3COOH प्लस स्ट्रॉंग बेस आपण NaOH घेऊया. जे रिएक्शन होते आपले प्रोडक्ट्स तयार होतात CH3COONA प्लस H2O, हा झाला बेसिक सॉल्ट. ठीक आहे, तर बघा ही होती माहिती ऍसिडिक सॉल्ट, बेसिक सॉल्ट आणि न्यूट्रल सॉल्ट. ठीक आहे, आणखी पीएच आपण लिहू शकतो. पीएच ऑफ सोल्युशन किंवा ते सॉल्ट सोल्युशनचं किती असेल, लेस दॅन 7. इथं असेल पीएच हा 7 असेल आणि इथं जो पीएच असेल मोर दॅन 7, 7 पेक्षा जास्त असेल. ठीक आहे, तर हे झाले सॉल्ट्सचे टाइप्स. ठीक आहे, आपण काय करूया नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूया वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन, खूप महत्वाचा पार्ट आहे, ते आपण नेक्स्ट क्लास मध्ये पाहू. ठीक, थँक्यू.